पहिला चेंडू आणि स्ट्राईकला आहेत त्या अक्षय शिरोली संघाचे. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. खरचुंडी संघाचा गोलंदाज आयुष आणि शिरोली संघाचा अक्षय उंचावरून मारलेला चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झालेत अक्षय. उत्कृष्ट अशी झेल घेतलेली मारलेला चेंडू आणि दुसरा अक्षयची जागा घेतो दा अक्षय अंकेश. दुसऱ्या चेंडूवर झेलबाद झालाय अक्षय. तेव्हा अंकेश काय करतोय. पुढचा चेंडू अंकेश साठी आणि उत्कृष्ट असा मारलेला चेंडू स्क्वेअर लेगवर 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी संघाचे खाते उघडलंय. अंकेश मारलेला चेंडू स्क्वेअर लेगवर चौथा चेंडू अंकेशसाठी आणि कव्हर पॉइंटला मारलेला चेंडू परत 4 धावांसाठी अतिशय उत्कृष्ट असा फलंदाजी अंकितच्या बाजूने पाहायला मिळाली आपल्याला. आणि धावसंख्या 4 चेंडू नंतर पहिल्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट असा कव्हर पॉइंट वरून परत 4 धावांसाठी मारलेला आहे. हेमंत तुमाडे तिथे गोलंदाजचं काम पाहत आहेत. षटकाच्या समाप्तीनंतर आणि 12च्या 12 धावा या अंकितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पहिला चेंडू शून्य धाव पहिल्या चेंडूवर
स्ट्राईकला आहे तो मुन्ना. आणि दुसरी गोलंदाजी करतो तो मयुरेश. दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट अशी कॅच. झेलबाद झालेला आहे तो मुन्ना. दुसरी गोलंदाजी करतो मयुरेश. दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट अशी कॅच. ओपनिंग जोडी तंबूत परतलेली आहे आणि मुन्नाची जागा घ्यायला गेलो तो सनी. मयुरेशच्या दुसऱ्याच चेंडूवर मुन्ना बाद झालेला आहे. पुढचा चेंडू मयुरेशचा सनीसाठी. अतिशय उत्कृष्ट असा मारलेला चेंडू 6 धावांसाठी. सनीच्या बॅट मधून आलेला या सामन्याचा पहिला षटकार. धावसंख्या झाली होती 18. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. पुढचा चेंडू सनीसाठी. उत्कृष्ट असा चेंडू. आणि सनीसाठी पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा मारलेला चेंडू 6 धावांसाठी. आणि या 6 धावांच्या षटकारच्या मदतीने धावसंख्या झाली ती 24. शेवटचा चेंडू पाहूया त्यांनी काय कामगिरी दाखवतोय. स्लिपने गल्लीतून मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट अशा 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 26. मयुरेशच्या दुसऱ्या षटकात 14 धावा आलेल्या आहेत आणि 14 सनीच्याच बॅट मधून आलेल्या आहेत. साठी तिसरं षटक स्वतःच साठी पहिलं मनीष. आणि स्ट्राईकला आहेत ते अंकेश. अंकेशसाठी पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू.
आणि वाईट अंपायर सागर यांचा जमिनीला समांतर हात. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 ने वाढते. 27. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 आणि स्क्वेअर लेगला मारलेला चेंडू आणि झेल सोडलेली आहे. अंकेशला जीवनदान भेटलंय ते. दोन धावा घेतलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली 29. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 29. अतिशय बॅटवरून खतरनाक आवाज. 6 धावांसाठी लॉंग ऑन कडे मारलेला चेंडू. बॅटमधून आलेला षटकार आणि धावसंख्या झालेली 35. वाईट अंपायर सागरचा इशारा वाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 36. मिड विकेटला मारलेला चेंडू आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. तरी 2 धावा घेतलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने धावसंख्या जाते ती 38. मस्त चेंडू. लॉंग ऑनला मारलेला चेंडू आणि विक्याने घेतलेली झेल. 6 धावांसाठी. अंकेशच्या आलेला षटकार. त्याचबरोबर धावसंख्या 34 आणि परत मारलेला मस्त फटका पण झेलबाद झालेला आहे ते अंकेश. अंकितच्या तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झालेले तरी ऑलिंडर ग्राउंड मध्ये पाणी फिरवायचंय. ऑलिंडर परेश अंकितच्या फलीतून खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला आणि अंकितची जागा घेऊन गेले ते अजय. अंकितच्या बॅट बघून आपल्याला 28 धावांची खेळी पाहायला मिळाली. दीपक दलीचं आगमन झालंय. त्यांनी स्टेजवर येऊन खुर्चीला ढुंगण टाकायचं आहे. तीन षटकं संपलेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 44. 44 धावा. शिरोली संघाच्या 44 धावा बोर्डवर लागलेल्या आहेत. 1 षटकाचा खेळ बाकी आहे आणि अंपायर
सामना थोडा फास्ट चालू करा, वेळ आपल्याकडे कमी आहे खूप. आणि सागर, अंपायर सागर यांचा वाईटचा इशारा. जमिनीला समांतर धाव हात येतात आणि धावसंख्येत वाढ होते. 45 धावसंख्या, 45 धावसंख्या झालेली आहे ती शिरोली संघाची. आणि बॅटीतून कडक असा आवाज, परंतु बॉल बाहेर नाही गेलेला आहे. झेलबाद झालेले ते सनी. झेल घेतलेली होते क्षेत्ररक्षक. सनीच्या बॅट वरून देखील 2 षटकार पाहायला मिळाले. आणि 5व्या चेंडूवर सनी आऊट झालेला आहे, झेलबाद झालेला आहे. सनीची जागा घ्यायला गेले ते कुणाल, 117 नंबरचे कुणाल. आपल्या संघासाठी आता काय करतायत. शेवटच्या षटकातले 5 चेंडू शिल्लक. पहिल्याच चेंडूवर सनी झेलबाद झालेले आहेत. मस्त चेंडू आणि निर्धाव, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप यांच्याकडून. हलिंदर, गौरव परेश आणि निक्या. हलिंदर ग्राउंडचा ताबा घ्या. कडक आवाज बॅटमधून 6 धावांसाठी उत्कृष्ट असा षटकार कुणालच्या बॅटमधून. बॅट्समॅन आहे कुणाल आणि बॉलर देखील कुणाल. कुणालच्या पहिला चेंडू कुणाल निर्धाव झालेला, पण दुसऱ्या चेंडू मध्ये षटकार मारलेला आहे. षटकारच्या मदतीनं धावसंख्या झालेली आहे ती 51, 51 धावसंख्या. शेवटच्या षटकातले 3 चेंडू शिल्लक. स्क्वेअर लेगला मारलेला चौकार. कुणालच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी कुणालच्या बॅटमधून. स्कोअरबोर्डवर स्कोअर आहे सध्या 55 धावा झालेल्या आहेत शिरोली संघाच्या. बॉल आलेला आहे. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू लॉग ऑफला आणि 2 धावा पूर्ण. दोन धावांनी धावसंख्या झालेली ती 57, 57 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. अंपायर सागर यांचा इशारा. शिरोली संघासाठी शेवटचा चेंडू. स्ट्राईकला कुणाल. स्कोअरबोर्डवर स्कोर झालेला आहे 57, 57. आणि मस्त
झकास असा मारलेला चेंडू 6 धावांसाठी षटकार. कुणालच्या बॅट मधून आलेला शेवटचा चेंडू 6 धावांसाठी. अतिशय मस्त अशी बॅटिंग पाहायला मिळाली कुणालच्या बॅट मधून. धावसंख्या झाली होती 63 सॉरी. इतकी धावसंख्या झालेली शिरोडची 4 षटकाच्या स्वार्थीनंतर खरचुंडी संघाला जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. धन्यवाद चेतन सर, आपल्यापर्यंत एक नवीन आवाज पोहोचण्याचं काम. जो मॅच मध्ये एक नवीन आवाज आपल्यापर्यंत पोहोचला चेतन सर, धन्यवाद. थोडासा आम्हाला चेंडू ओके चेंडू पुरवायचे तर अभिसर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर, आणि येणारे 24 चेंडू बसतील आणि टोटल धावपल करतील. धावा जोडल्या गेल्या शिरवडी संघाच्या पाहिला गेला तर 63 रन्स. आता इथून 24 बॉल्स इंटू 64 रन इन विन इन द मॅच इन खरसुंडे. आणि सामना करायचे स्टार्ट. आणि असं सलामी युवरेश आणि मनीष सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होती पाहिला गेला तर निश्चितच इथून सामन्याला होतीये सुरुवात. अविसर पाहिला गेलं येणारे 24 चेंडू आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना खरचुंडी संघ कशा रीतीने धावा मिळवण्याचं काम करेल मैदानामध्ये पाहिला गेला तर निश्चितच 24 बॉल्स इंटू 64 रन्स टू विन इन खरचुंडी. पण तेवढाच बलाढ्य संघ म्हटला आता शिरवले, कारण की गोलंदाजी असणार आहे. कारण प्रत्येक संघामध्ये एखादा दोनदा दुसरा बॉलर हेवी ठरत असतो प्रत्येक मॅच मध्ये पाहायला गेला तर. कालच्या दिवसामध्ये हेवी ठरत होता आणि आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी हेवी ठरते. कारण की सकाळच्या सत्रामध्ये खूप धावा कमी आल्या, पण आताच्या सत्रात पाहायला गेलं धावा येत चालल्यात. आणि सकाळच्या सत्रामध्ये धावा फक्त 44, 43, 44 असं टार्गेट बसत होतं. पण असं काही आता होत नाहीये. आता टार्गेट जाऊन पोहोचलाय 64 इन 24 बॉल्स इंटू 64 रन्स टू विन इन खरसुंडी संघ. सामन्याला ऑफिशियली सर सागर सर सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती सर आपल्याला एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे आहेत. सामन्याला होतो इथून स्टार्ट. आणि पहिल्या राऊंड मधला शेवटचा सामना असलेला खरसुंडी विपक्ष शिरवडी संघ. आणि इथून येणारे 24 चेंडू असतील आणि 64 धाबांचा पाठलाग करत असताना या वेळी खरसुंडी संघ. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या झटकेला चेंडू यशराज टार्गेट करण्याचा प्रयत्न. मैदानात चेंडू वेगळ्या दिशेने फेकला गेला आणि इथे एक धाव कंप्लीट ना बॅटर सेफ. एका धावेने श्री गणेशा होतो. स्ट्राईकला होता मनीष, आता नॉन स्ट्राईकला जातोय मयुरेश. फलकावरती धावा जोडली गेली. एक ही धाव संख्या 64 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये आता समीकरण बदलला. 24 चेंडू आणि 63 धावांची गरज. सामन्याला होतो स्टार्ट आणि स्ट्राईक साठी खेळला जातोय मयुरेश. यावेळी समोर मध्ये फटका सजवला. इथे क्षेत्ररक्षक येतोय
तो पूर्वी उचलणार, फेकणार. एक धाव कंप्लीट. मॅच मध्ये जाऊया. मॅच मध्ये यावेळी वळण देतोय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन झालं मैदानामध्ये. अभिसर पाहायला गेलं तर आता ट्रॅक वरती कुणाल चांगली गोलंदाजी उचलतोय. P1चं षटक आहे. P1चं षटक म्हणजे हाणामारीचं षटक मानलं जातं आणि या हाणामारीच्या षटकामध्ये पाहायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या 2. पुढचा चेंडू पुन्हा चेंडू विषमध्ये उडलाय. क्षेत्ररक्षक जज करतो. यावेळी काही चुकी नाही. OUT आउट. बॅक टू पवेलियन. यावेळी मयूर आहे. धावा जोडल्या गेल्या 2. सॉरी मनीष. जज करतो. यावेळी काही चुकी नाही. बॅटर मैदानामध्ये जातो प्रेम यावेळी आणि मनीषला परतावा लागलं. पाहायला गेलं मनीष नंतर सुरुवात. अभिसर जाऊया मैदानामध्ये. कालच्या दिवसामध्ये पाहिला गेलं तर सेमी फायनलची लढत होती. फायनल मध्ये पात्र झाला डोणेवाडी संघ. पंचांकडे अपील. यावेळी निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये कालच्या दिवसात मोठा थरार पाहायला मिळाला. सेमी फायनलची लढत होती. सालोक विपक्ष डोणेवाडी, पण शेवटच्या क्षणापर्यंत सामना जिंकून ठेवला. यावेळी डोणेवाडी संघ मात्र फायनल साठी पात्र झाला. निश्चितच डोणेवाडी संघाचे खेळाडू आम्हाला दिसतात. निश्चितच पुढच्या चेंडूवरती बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल लॉप लॉप. यावेळी फटका सजवायचे. फटका सजत नाहीये. गवसनी घालणारा आकाशी फटका पाहिजे. पण इथे षटक क्रमांक 1 संपुष्ट झाला. आता विसर पाहायला गेला तर धावफलकावरती धाबा दोन्ही आकड्यावरती आहे. 64 64 धावांचा पाठलाग करत असताना करसुंडी संघ पाहायला गेला तर निश्चित धावफलका धावा आल्या तर 2. अजूनही येणारे चेंडू असतील 18 आणि 62 धाब्यांची गरज असणार मैदानात करसुंडी संघाला. स्पीडअप करायचे शिरवली संघ. सामन्याला होती सुरुवात. षटक क्रमांक 2 मैदानात चालू असताना षटक क्रमांक 2 वरती येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. अजय येतो बॉलिंग ट्रॅक वरती. अजय बॉलिंग ट्रॅक वरती अजय येतो. पाहायला गेला नवीन बॅटर मैदानात दाखल झाला प्रेम आणि याचा स्ट्राईकला खेळतोय तो म्हणजेच मयुरेश आणि त्याच्या समय जोडलाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये प्रेम. सामना होतो इथून सुरुवात. 18 चेंडू 62 धाब्यांचा पाठलाग करत असताना यावेळी पुन्हा शोक. यावेळी फटका सजवला मिड लेगला. इथे चेंडू वाढलं. या चेंडूवरती जातोय 4 धावा. इफेक्ट लावण्याचा प्रयत्न चालले होते मैदानात. काही थांबला नाहीये. 4 धावेने जोडलं जाईल इथून. या आकड्यावरती अशा फटक्यांची गरज आहे तर सोडली संघाला म्हटलं गेलं तर मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू असेल यावेळी बॉल ट्रॅक वरती आहे अजय. ह्या वेळी मिस टाइम झाला. फटका कनेक्ट करायचा प्रयत्न पण फटका कनेक्ट झाला नाहीये मैदानामध्ये. मिस टाइम फटका झाला. मिस टाइम फटक्याने इथे थोडस वलन घेतलं आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली या मैदानामध्ये. पुढचा चेंडू दिशा दाखवली चेंडूला. क्षेत्र चेंडू खाली. चेंडू यावेळी फरार 4 धावेंसाठी. या 4 धावेने धावफलक संघाच जोडलं गेलं. या आकड्यावरती अशा फटक्याची संख्या झाली. करून जमणार नाहीये कारण की धावा खूप गोला करायचे. दगारी 64 धावांचा पाठलाग करत असताना करसुंडी संघ अजूनही 52
खरी 54 धावांचा पाठलाग करायचे. आतापर्यंत धावफलक धावा जोडल्या गेल्या टोटल 10. लेज लागते टॉपिंग लेज काही चुकी नाही. OUT आउट बॅक टू पवेलियन सलामी जोडी तंबूच्या आसऱ्या. नवीन बॅटर मैदानात कुणाल जातोय. चांगलं होतीये सुरुवात आणि मॅच मध्ये येतोय ट्विस्ट आणि आता पाहायला गेलं तर विसर धावफलक धाबा आल्या त्या टोटल 10. फटका सजला यावेळी फटका येतोय. जॉंगवानला इथे एक धाव कंप्लीट दुसरी धावसाठी माहिती आहे प्रयत्न यावेळी इथे 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल टोटल 12 या आकड्यावर. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील षटक क्रमांक 2 संपुष्टातील शेवटचा चेंडू बाकी मैदानामध्ये. यावेळी दिशा दाखवली चेंडूवरती क्षेत्र जज करतोय. चेंडू अडला वा इथे चेंडू अडतोय. दुसरी धावसाठी मैदान प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरी धावसाठी मैदान प्रयत्न यावेळी झाला जातोय. 3 धावा ती चौथी धावसाठी प्रयत्न का 3 धावा कंप्लीट. 3 धावेने धावफलक ढकललं जाते संघाचा षटक क्रमांक 2 संपुष्टात आलं. निश्चितच पाहायला गेला षटक क्रमांक 2 संपुष्टात 12 चेंडूंचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेला. टोटल पाहायला गेला तर 15 या आकड्यावरती मैदानात आणि अजून येणारा 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 49 धाब्यांची गरज असेल प्रत्येक षटकामध्ये. 25 ची सरासरी गाठायची आहे पाहायला गेला. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 49 धाब्यांची गरज आहे आणि धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या टोटल 15. पण ट्रॅक वरती येतोय सनी. स्लो गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मिस टाइम झालाय फटका. यावेळी प्रमोद सर व्हायचे. प्रमोद सर मॅच मध्ये जाऊया. वा 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 लाजवाब गतीमध्ये परिवर्तन. आता गतीमध्ये चेंडू आला आणि आता चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. आता पाहायला गेलं वलन घेतलं या चेंडूवरती आणि नंतर आता धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या टोटल 15. 2 चेंडू निर्धाव टाकलेत. मिडन षटक निघणार की काय. पुढचा चेंडू लॉप केला उंचावरती गेला. क्षेत्र जज करतोय काही चुकी नाही. OUT आउट बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर मैदानात सूरज दाखल होतोय. यावेळी पाहायला गेलं अभिसर कॅच जेल वेडला तिथे काही चुकी नाही ना परतावा लागला. आता नवीन बॅटर सूरज मैदानामध्ये जातो. यावेळी हेबी ठरते. तिसरं षटक म्हणजे सनीच आतापर्यंत 3 षटक 3 चेंडूंची फेकी झाली आहे. तिसरं षटक मैदानात चालू आहे. सनीच आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाल्यानंतर मिडल षटक हातलेल का सनी पाहूया.
आदरणीय डॅनियल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं विनंती असेल आपणास मनसे चषक 2026 मध्ये सगळे स्वागत. डॅनियल आपण व्यासपीठावरती यायचं विनंती असेल. डायरेक्ट हिट झाला नाहीये इथे. एक धाव एका धावेने इथे धाव परत पुढे ढकललं. धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल संघाची 16 या आकड्यावरती. यावेळी रिवर्स फटका सेट केला. इथे चेंडू धावतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. चेंडू परार जातोय 4 धावांसाठी. आकड्यावरती अजून येणारे 7 चेंडू 44 धावांची गरज. पुन्हा एकदा घुटना टेगोर तमाशा दे. क्षेत्र चेंडू खाली चेंडू फरार 4 धावांसाठी. षटक क्रमांक 3 संपुष्टात. अजून 7 चेंडू जरा मॅच मध्ये डाऊन ट्रॅक वरती येतो तो षटक घेऊन. या मध्ये फटका जरा डाऊन ट्रॅक वरती आलाय. अक्षय होतोय इथे एकदा मिळतीये. आता एकतर्फी वलन घेतलाय सामना विजयाच्या घरात म्हणजे शिरवली संघाने. कारण 40 धाबांचा पाठलाग. आता येणारे 5 चेंडू आणि 39 धाबांचा पाठलाग करत असताना यावेळी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये काही चुकी नाही. फटका बसला. बॅक टू पवेलियन. ट्रॅक वरती अक्षय पाहायला गेलं धावपालकावरती धाबा आल्या अभेसर. आता पाहायला गेला तर 24 आकड्यावरती आहे. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला हातामध्ये चेंडू जातोय. यावेळी नैतिक नवीन बॅटर मैदानात दाखल. धापालकर धापा आल्या 24. टॉपिंग लेज लागते. इथे सुटकी झाली आहे. या बेली इथे बॅटर सेफ आहे. पाहायला गेलं एकतर्फी सामना झुकलाय. तो शिरोली संघा पुढे आणि धापलकर धाबा जोडल्या गेल्यात. तर टोटल 25 आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानात. पुन्हा एकदा फटका चांगला खेचला इथे मिड ऑफला. इथे एकदा मिळेल. एका धाब्याने इथे धापलक जोडलं जाईल आणि उमरोली संघाचा करणार यायचे. नाणेफेकसाठी विनंती टॉस बॉक्सच्या इथे यायचे आणि प्रकाशाचा जोगले आमचे स्कोरर यायचे स्कोररच्या भूमिकेमध्ये. चांगला फटका इथे OUT आउट आणि इथं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय यावेळी. या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अंकुश शिरवली संघाचा